गावतो मग आता. ब्लॉग सो काही आपण आलो आमच्या आजीकडे अँड काही आता करतोय आमच्या आरती रोड बडी सडकवर हो ना ग. सो काही बॅक इन ब्लॉग. सो काही आपण गेलो आता हनुमान घाटमध्ये अँड काही हनुमान घाटमधून आलो आता घरी. सो ऑल्सो काही इथून ब्लॉग कंटिन्यू राहील. ऑल्सो सबस्क्राईब दिस चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन ज्याने माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला एनी टाईम मिळत राहील. सो स्टे इन माय ब्लॉग. चल हे बुट शोन दे मैं बुट शोन दे तू. मैं बुट फाडले ना तू घालून पळतो ना. मैं बुट चल आता मला ते दिस शोन. हा मी काय तुपले बुट मी काय शिंदे मग घालून पळतो ना तू बुट. तू बुटा सजावट होतो घालत नाही तर काय म्हणते तू काय काय बघती घरी आपलेच कर लागलं. दादा समजा मीच गाडी चालवतो मला शिकाल तू गाडी कशी चालवायची. गाडी चालवायची हा क्लच दाबायचा. हा मग क्लच कोणते क्लच हे क्लच आहे. ब्रेक आहे रे ते. क्लच अरे ब्रेक आहे ते क्लच तिकडून आहे. अरे हे ब्रेक आहे हे बाया. हा हे ब्रेक आहे हा. हे क्लच आहे पाय. हा. हे मी गाडी फुल आणि हे पाय हा रेस द्यायची हा थोडी थोडी. क्लच दाबायचा मागचा गिअर टाकायचा लगे मग गाडी जर फास्ट स्पीड करायची वापस क्लच दाबून गिअर मारायचा मागचा आणि चालवायची. आणि जर गाडी थांबवायची अशी जर आपल्याला थांबायची क्लच लावायचा समोरचा गिअर मारायचा. पण मला गाडी चालवते ती तुम्हाला कोण सांगायला लागलं कशी चालू तिथं. तुला माहिती आहे का एनी टाइम गाडीवर राहतो मी. मला गाडी चालवते ते मला शिकायला लागलं. नाही मी तुला सांगायलो की असंच करते का. हा तसंच करते ती पाडणे मला गाडी चालवत त्यांना. कुठे गेली ती एअरपोर्ट घाट हो तिथे तिकडे ते तिकडे. अरे रे ते बाय माकड खेळ ते बाय ते केळ खायला. अरे रे रे साल्टा पण खायला का डोक्या. नाही 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 घरातून आणलं त्याने. साल्टा पण खायला का पाहिजे ते बाय साल्ट तोडलं जाणार. आता व्हिडिओ एडिट करत होतो तोच व्हिडिओ एडिट करत होतो तोच व्हिडिओ एडिट बाकी मग काम बाकी व्हिडिओ एडिट करायचं. बदलता व्हिडिओ एडिट करत होतो मी. पिल्ली अभय मा केवढा आधी पाहिलं का केवढा आधी भाजी टाळे तू पण भाजी बुद्धू नाहीये पोरग येड पोरग. चाले भारी व्हिडिओ माझ्याकडे चाले भारी व्हिडिओ आहे. काय काय म्हणतो तू. काळ्या म्हणतो का रे. आता हे व्हिडिओ मी बाबाला दाखवीन काय म्हणतो तुझं. धर 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 त्याला धर. झिट्टू पहा इकडे इथं झिट्टू पहा. आता कसं सरळ नाही राहते डिट्टू. सरळ केलं लगे फुलावणी पांगून जातो. डोक्या खाता होता फटके. डोक्या कसा फटके खातो आता याड्यासारखं फटके खातो मग आता. त्याला अजून मारणार तू गेल्यावर तो बुर्री छाप गाय छाप मारणार. हे तर केस कुठं किती पाहू थांब डोळ्यापर्यंत नाकापर्यंत येते. त्या अजून तूच काही चालवलं माहित नाही तुला. बाप तूच काही चालवलं मी क्या झाला 7-8 केस कापले मी तुला माहित नाही. भैया एवढे कोण वाढीले कचकन काही चालवले मी याला. बाप कसा दिसतो दादू तू. आता
मारती आता मम्मी मारती त्याला घे त्याला धर मम्मीकडे दे त्याला म्हणते मम्मी तुला वा केवढे मोठे केस केले हे का पिल्ली बाबाचा केस पाय मापा मग वेलकम बॅक ब्लॉग सो गाईज बॅक इन ब्लॉग सो गाईज मी आलो आहे सध्या आमच्या जालन्याच्या वर्कआउट हॉस्पिटलजवळ आणि या ठिकाणी असा भव्य दिव्य कार्यक्रम ठेवला आहे भागवत कथेचा कार्यक्रम या ठिकाणी आणि तो या ठिकाणी आयोजित केलेला आहे वर्कआउट हॉस्पिटलजवळ आणि ॲक्च्युली हा मागच्या काही दिवसापासून चालू आहे पण मला ॲक्च्युली खबर नाही मिळाली की चालू आहे का नाही सो गाईज काल मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या जेव्हा इथं होतो तेव्हा मला हा सेटअप दिसला तेव्हा विचारलं ही कुठली गोष्ट आहे तेव्हा सांगितले तर भगवद्गीतेचा कार्यक्रम आहे आणि हा असा काही इथे कार्यक्रम चालू आहे श्रीमद भगवद्गीतेचा आणि या साईडला राहिलं आमचं वर्कआउट हॉस्पिटल भगवान ने अपनी नजर सबके ऊपर एक बात सुनिए ध्यान से सो काही या ठिकाणी आता कथा में कोई रो रहा है कथा चालू आहे श्रीकृष्ण देखने वाले को तो लगता है यहाँ भगवान के खूब पब्लिक आलेली आंसू आ रहे हैं और कोई बात ने तो सोचा था कि मनुष्य एक ऐसा प्राणी होगा जो निर्दोष होगा भगवान ने विवेक दिया इस विवेक का उपयोग करके ये प्राणी जो है आगे बढ़ाएगा और बेटा न जाने किसकी बातों में आकर कमाई छुपाने लग जाए मुनाफा हो 50,000 का पिताजी को बतावे आज तो 30,000 ही कमाए ऐसे कई लोगों ने किए हैं क्या करें पिता के साथ भी लोग ऐसा कर देते हैं मैं उसको नाम तो ना बोलूं लेकिन पिता के साथ भी लोग ऐसा कर लेते हैं और अपनेपन से करते हो प्रतियात ततो ग्रहण ठाकुर जी कहते हैं हे गोपियों घर पे रहकर मेरा भजन करो कीर्तन करो मेरे दर्शन करो उससे प्रेम बढ़ेगा मेरे पास रहने से प्रेम नहीं बढ़ेगा पास रहने से प्रेम नहीं बढ़ता है न तथा सन्निकर्षेण घर में रहकर भजन करोगी उससे प्रेम ज्यादा बढ़ेगा अब भैया गोपियां कहती है घर में ही तो करती रही है साल भर घर में ही तो कर रही थी और कर क्या रही थी अब साल भर घर में भजन किया उसी का तो परिणाम ये हुआ कि आपने बांसुरी बजाई हम आपके पास आई और अब आप कह रहे हो कि घर जाओ अब क्या करें और गोपियों ने कहा नहीं भाई प्रेम है तो विवाद क्यों करें उनसो कैसो रूसी हो तन मन जाने दीजिए जब प्रेम है तो विवाद क्यों सो गाईज बॅक इन ब्लॉग सो गाईज काही असा प्रकार होते आमच्या इथे भजन संध्या आणि भगवद्गीतेचा असा काही कार्यक्रम आणि हा रात्री आय थिंक 10 वाजेपर्यंत झालेला बिकॉज अजून पण कार्यक्रम सुरूच आहे आणि रात्री 8 वाजेला पुन्हा भजन संध्या आहे आणि काही जर मला वेळ मिळाला तर मी नक्की येईल रात्री 8 वाजेला अजून बसायचं होतं पण ॲक्च्युली एक वर्क आहे त्यामुळे आता मला जायचं आहे आमच्या क्लासवर अँड ऑल्सो गाईज कशी वाटली भजन संध्या म्हणजे
भजन कार्यक्रम कसा वाटला कमेंट करा. अँड ऑल्सो इट हे जे असे भजन आहे आमच्या जालन्यामध्ये एनी टाईम होत राहतात. आता मागच्या वर्षी जे आपल्या किशोरीजी आहे त्या पण आलत्या आमच्या जालन्यामध्ये मागच्या मे एप्रिलमध्ये. ज्या किशोरीजी आहे त्या आलत्या. आणि आता हा इथे कार्यक्रम चालू आहे. श्री राधाकृष्ण जे महाराज आहेत ते कार्यक्रम करत आहेत श्रीमद भागवत कथेचा. and so it's like and subscribe this channel guys. and आता इथून जातोय मी क्लासवर आणि जमलं तर नाईटला पण एकदा मी अटेंडन्स देईल इथे म्हणजे जी भजन संध्या आहे ती अटेंड करेल इथे मी. and also guys like and subscribe this channel. so guys stay tuned in my vlog. So guys back in vlog and आपण आलो आता आमच्या डान्स क्लासवर. So stay in my vlog. So guys back in vlog. So guys सगळे ब्लॉग स्टार्ट केला आणि आता झाली आहे नाईट. अँड गाईज मी सध्या आहे आमच्या कृष्ण मल्टिप्लेक्सजवळ नाईटमध्ये आणि आज चालवतो आमची SS. प्लॅटिनाला थोडं वर्क होतं त्याच्यामुळे ती आज बिझी होती त्याच्यामुळे मी आज आमची SS चालवतो आहे. आणि ही SS ॲक्च्युली आमच्या मामांची आहे हनुमान घाटमध्ये उभं राहते. सो आज हिला ड्राईव्ह करतो आहे मी. आणि काय ड्राईव्ह करायला वेगळाच आनंद म्हणजे एन्जॉयमेंट होते त्याच्यावर. कारण प्लॅटिनापेक्षा ही बाईक खूप लहान आहे साईजमध्ये आणि आपली प्लॅटिना खूप ह्यूज दिसते त्याच्यासमोर. आणि हे रेज आवर कृष्णा मल्टिप्लेक्स जे मागच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल. इथे गेम सेक्शन आहे पुन्हा फूड स्टॉल पुन्हा अजून भरपूर कामं इथं आता चालू आहे. आणि या ठिकाणी आली ती आपली प्राजक्ता माळी. अँड ऑल्सो गाईज आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग